नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी म्हणजे भारताचा राष्ट्रीय सण आणि 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपतीच्या हस्ते भारतातील 4 प्रमुख नागरी पुरस्कार वितरित करण्यात येतात। त्यातील पहिला नागरी पुरस्कार जो की सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो म्हणजे भारतरत्न, दुसरा पद्मविभूषण, तिसरा पद्मभूषण आणि चौथा पद्मश्री। तर या वर्षी म्हणजे 26 जानेवारी 2026 ला भारतातील 131 लोकांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी तब्बल 15 व्यक्ती हे महाराष्ट्रातील आहेत आणि त्या 15 व्यक्तींमुळे महाराष्ट्राच्या मान सन्मानामध्ये मानाचा तुरा रोवण्यात आलेला आहे। तर आज आपण या 15 व्यक्तींबद्दल माहिती बघणार आहोत। तर बघा 2026 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालाय। प्रथम व्यक्ती आहे धर्मेंद्र देओल, जे की एक सिने अभिनेते आहेत आणि यांचा पहिला चित्रपट होता दिल भी तेरा हम भी तेरे आणि यांना मरणोपरांत भारताचा 2 नंबरचा नागरी पुरस्कार म्हणजे पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। आता दुसरी व्यक्ती आहे पियुष पांडे आणि पियुष पांडे यांना भारताचा 3ऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार म्हणजे पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हे पियुष पांडे जे आहे ते भारतामध्ये जाहिरातीचे किंग म्हणून प्रसिद्ध आहेत। यानंतरची व्यक्ती आहे अलका याग्निक, या सुप्रसिद्ध गायिका असून यांना सुद्धा भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे। अलका याग्निक यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील गायनाची सुरुवात तेजाब या चित्रपटापासून केली होती आणि त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत, ज्यातलं त्यांचं एक गाणं आहे दिल है छोटा सा छोटी सी आशा। आणि नंतरची व्यक्ती आहे उदक कोटक, यांना हे व्यापाराशी संबंधित असून यांना सुद्धा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। नंतरची व्यक्ती आहे आर माधवन, जो की सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेता आहे आणि या अभिनेत्याला भारताचा 4थ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार म्हणजे पद्मश्री प्रदान करण्यात आलेला आहे। आर माधवन यांचा रंग दे बसंती, 3 इडियट्स अशी चित्रपट प्रसिद्ध आहे। तर आर माधवन या व्यक्तीने स्वतः रॉकेटरी नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला आहे आणि या रॉकेटरी चित्रपटाला 2022 मध्ये राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे। अशा या आर माधवनला पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारने राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानित केलेले आहे। तर पुढची व्यक्ती आहे सतीश शहा। सतीश शहा हे पण चित्रपट अभिनेता असून यांना सुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। तर त्या पुढची व्यक्ती आहे रोहित शर्मा, हा एक क्रिकेट मधला नावाजलेला हिरा आहे आणि या रोहित शर्माला हिटमॅन या टोपण नावाने ओळखलं जातं। रोहित शर्माने कोणता पराक्रम केलाय तर रोहित शर्माने 2024 मध्ये भारताला T20चं वर्ल्ड कप आपल्या नेतृत्वामध्ये जिंकून दिलंय। या रोहित शर्माला भारताचा 4थ्या क्रमांकाचा पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यानंतरची व्यक्ती आहे भिकल्या धिंडा, हा तारपा वादक व्यक्ती आहे, हा एक आदिवासी व्यक्ती आहे ज्याने भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या तारपा वादकाला सुद्धा भारताचा 4 नंबरचा नागरी पुरस्कार म्हणजे पद्मश्री देण्यात आलेला आहे। आता पुढची व्यक्ती आहे रघुवीर खेडकर, यांना सुद्धा पद्मश्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। रघुवीर खेडकर हे तमाशा सम्राट म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यानंतरची व्यक्ती आहे अशोक खाडे, यांना पद्मश्री हा नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे। त्यानंतरची व्यक्ती आहे सत्यनारायण नुवाल, यांना सुद्धा पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यानंतरची व्यक्ती आहे डॉक्टर अल्मेडा फर्नांडिस, यांना सुद्धा पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। जुझर वासी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। त्यानंतरची व्यक्ती आहे श्रीरंग लाड, यांना सुद्धा भारताचा 4 क्रमांकाचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे। श्रीरंग लाड हे कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत। आणि शेवटची व्यक्ती आहे जनार्दन बोथे, यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। अशा प्रकारे 2026 या वर्षामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 15 लोकांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे, ज्यातला एक व्यक्ती पद्मविभूषण आहे, 3 व्यक्ती पद्मभूषण आहेत आणि 11 व्यक्तींना पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात। ही झाली पद्मभूषण पुरस्काराशी संबंधित, पद्मश्री पुरस्काराशी संबंधित माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी एक प्रश्न टाकत आहे, आतापर्यंत महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये फेकून मारायचं आहे। धन्यवाद, जय हिंद।